पावसाळ्यात कोकणात काय जायचंय असं म्हणायची अजिबात गरज नाही, कारण कोकण म्हणजे फक्त समुद्र किनारे नाहीत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 10 अशी ठिकाणं ज्याचं सौंदर्य असं पावसाळ्यात खुलून उठतं आणि ही ठिकाणं समुद्र किनारा व्यतिरिक्त आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपल्याकडे असे काही लोक आहेत ज्यांना जगातलं कुठलंही ठिकाण सांगितलं तरी त्यांचं एकच वाक्य असतं, यापेक्षा स्वस्तात कोकणात ट्रिप होईल. आणि ते खरं सुद्धा आहे, कारण कोकण आहेच स्वस्त आणि खूप सारी ठिकाणं आहेत. त्यामुळे आपण लगेच सुरुवात करूया. तर आपलं पहिलं ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं खोर्निन्को धरण. म्हणजे खोर्निन्को नावाचं गाव आहे जे रत्नागिरीपासून साधारण 65 किलोमीटरच्या अंतरावरती आणि राजापूरपासून साधारण 30-35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. याच्या गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. हे धरण आहे आणि धबधबा सुद्धा आहे. म्हणजे खोर्निन्को गावच खूप सुंदर आहे. तो जाणारा जो रस्ता आहे तो अप्रतिम रस्ता आहे आणि आता भात शेती चालू असते. संपूर्ण हिरवागार परिसर आहे. गाडी अगदी धरणापर्यंत जाते आणि गाडी पार्क करून अगदी चालत 5-10 मिनिटाच्या अंतरावरती हे धरण आहे. आणि जेव्हा हे धरण भरतं तेव्हा जसं बुश डॅमच्या पायऱ्या आहेत तशा या पायऱ्या आहेत, स्टेप्स आहेत आणि त्याच्यावरनं पाणी येतं. त्यामुळे धबधबा सुद्धा आहे आणि सुंदर धरण सुद्धा आहे. फॅमिली ट्रिपसाठी सुद्धा हे ठिकाण अगदी सुटेबल आहे, कारण मी म्हटलं तसं की गाडी अगदी त्या स्पॉटपर्यंत जाते. खूप सुंदर परिसर आहे. म्हणजे अर्धा दिवस ते संपूर्ण दिवस तुम्ही इथे घालवू शकता. शनिवार रविवारी खाण्याच्या सुद्धा तिथे टपऱ्या खाण्याच्या असतात, पण शक्यतो खाण्याचे पदार्थ सोबत ठेवा. कचरा अजिबात करू नका, कचरा सोबत तुमच्या न्या. पण खूप सुंदर स्पॉट आहे. पावसाळ्यात तर विशेष करून जास्त गर्दी असते, त्यामुळे वीकेंड सोडून तुम्ही इथे नक्कीच जाऊ शकता. आपलं दुसरं ठिकाण आहे पावस. तुम्ही म्हणाल, अरे पावस माहिती आहे आम्हाला, म्हणजे यात काही विशेष, म्हणजे पावसाळ्यात काय इथे जायचंय? म्हणजे पावस गाव सुंदर आहेच. इथे गणेश गुळे, सुंदर समुद्र किनारा आहे, मंदिर छान आहे. बाय द वे, आपण पावस एक वेगळा व्हिडिओ केला, तिथे खायचं काय, कुठे फिरायचं, हा सगळा. पण पावसाळ्यात विशेष काय, तर पावसमध्ये सुद्धा एक धबधबा आहे. त्याचं नाव आहे गणेश कुंड धबधबा. पावस पासून रत्नागिरीला जाताना हायवेवरतीच नदीचा प्रवाह आहे. मी तुम्हाला परत याच्या पण गुगल मॅपची लिंक देतो. आणि तिथे बाजूने चालत साधारण एक 10 ते 15 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. त्यामुळे ज्यांना चालता येणार नाही, म्हणजे वाट काय खूप जास्त अवघड नाहीये, पायवाट आहे, डोंगरातली पायवाट. आणि 10 मिनिटं चालल्यावरती हा धबधबा आहे. सुरेख, म्हणजे पाण्याचा तळ दिसतो इतकं स्वच्छ पाणी या धबधब्याचं आहे. छोटासाच धबधबा आहे, पण छान भिजण्यासाठी बेस्ट स्पॉट आहे. आपलं पुढचं ठिकाण आहे देवगड मधला व्याघ्रेश्वर धबधबा. हे सुद्धा कुटुंबासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे, कारण थेट धबधब्यापर्यंत गाडी जाते. प्रॉपर म्हणजे फरशा टाकलेली पायवाट आहे, त्यामुळे चालायला पण काही त्रास नाही. 5 मिनिटात तुम्ही धबधब्यापाशी पोहोचता. सुरेख हा खूप मोठा धबधबा आहे. म्हणजे कोकणातले जे मोठे धबधबे आहेत त्यापैकी एक असा म्हणता येईल. 300 फुटांवरून हा धबधबा कोसळतो आणि तरळे गावातून विजयदुर्गकडे जाताना हा धबधबा लागतो. प्रॉपर कमान आहे. तुम्ही गुगल मॅपवर टाकलं तर तुम्हाला थेट तिथपर्यंत जाता येईल. आणि छान सुंदर धबधबा, फक्त खूप मोठा, म्हणजे पावसाळ्यात त्याचा फोर्स खूप जास्त असतो, त्यामुळे जपून पण प्रॉपर तिथे त्यांनी रेलिंग टाकलेलं आहे. आणि कोणालाही, म्हणजे संपूर्ण लहान मुलं, कुटुंबाला तिथपर्यंत जाता येईल असा हा स्पॉट आहे. पुढचं जे ठिकाण आहे ते सध्या रीलमध्ये लय व्हायरल होतंय, कारण ते ठिकाणच कम्प्लिटली फोटोजेनिक आहे आणि छान शूट करावं अशी काही ठिकाणं असतात ना, तसंच हे ठिकाण आहे. आणि ते म्हणजे देवगड मधलंच पोखरबाव गणपती मंदिर. देवगड पासून साधारण 11 किलोमीटर अंतरावरती दाभोळ नावाचं गाव आहे आणि या गावातच हे मंदिर आहे. आणि हे मंदिर असं आहे की गणपती मंदिर आहे आणि तिथे स्वयंभू शिवलिंग सुद्धा आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूनीच नदीचा प्रवाह आहे आणि प्रॉपर छोटासा धबधबा सुद्धा आहे. पावसाळ्यामध्ये जोरदार फोर्स त्याला असतो. खूप खूप स्वच्छ पाणी आहे. आणि मी म्हटलं तसं की छान टुमदार मंदिर, बाजूने वाहणारी नदी, जे आपण जनरली चित्रात बघतो तसंच ऍक्च्युअल लोकेशन आहे. म्हणजे एखाद्या चित्रपटाचं लोकेशन वाटावं इतकं सुंदर ठिकाण हे आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे सुद्धा ठिकाण नक्कीच तुम्ही एक्सप्लोर करू शकता. पुढचं जे ठिकाण आहे, ज्याविषयी मी खूप वेळा सांगितलंय, खूप वेळा ते दाखवलंय सुद्धा, पण मला असं वाटतं की आपल्या पावसाळ्याच्या लिस्टमध्ये हे ठिकाण इन्क्लूड करायलाच पाहिजे. आणि ते म्हणजे दापोली जवळचं आसूद हे गाव आणि आसूद मधलं केशवराज मंदिर. म्हणजे पावसाळ्यात तर स्वर्गच असतो, म्हणजे 12ही महिने हे ठिकाण सुंदर आहे. पण पावसाळ्यात का, कारण छोटासा नदीचा प्रवाह तिथे वाहतो आणि त्याचा फोर्स जोरदार असतो. छोटे धबधबे असतात, पाण्याचे प्रवाह असतात. केशवराज मंदिर जे आहे ते आसूद पासून साधारण तुम्ही 15 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं. छान छोटीशी पायवाट आणि पायऱ्या आहेत, म्हणजे बऱ्यापैकी चालायची तयारी ठेवा. खूप ट्रेक नाहीये हा,
पायवाट आहे, पण एक 15 मिनिटं तुम्हाला चालावं लागेल. पण काय तो रस्ता, म्हणजे पूर्ण जंगलामध्ये हरवल्यासारखं हे ठिकाण आहे. वाटेत तुम्हाला छोटीशी कौलारू घरं लागतात, मला कोकम सरबत मिळू शकतं, खाण्याची सुद्धा तुमची व्यवस्था तिथे होऊ शकते आणि फक्त चालतच तिथे जावं लागतं. आणि वरती गेल्यावरती त्या मंदिरामध्ये जो काय अनुभव मिळतो, म्हणजे खरं सांगायचं तर हे ठिकाण तुमचं 2 तासामध्ये बघून होईल, पण संपूर्ण दिवस तुम्ही तिथे घालवू शकता. इतका सुंदर अनुभव या मंदिरामध्ये तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे अजिबात चुकू नका. दापोलीत समुद्र किनारा न बघता फक्त केशवरात जरी तुम्ही बघून आलात तरी तुमची ट्रिप वसूल होईल. आपलं पुढचं ठिकाण आहे रत्नागिरीमधला सवतकडा धबधबा. खरं तर हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, बऱ्याच लोकांना हे माहिती सुद्धा आहे. पण कोकणातले जे खूप मोठे धबधबे त्यापैकी हा एक धबधबा आहे. वीकेंड टाळून शक्यतो तिकडे जा. हे ठिकाण जे आहे सवतकडा गाव, हे साधारण राजापूर लांजाच्या मध्ये हे गाव आहे आणि तिथेच हा धबधबा आहे. मुंबई गोवा हायवेवरून 5 किलोमीटर आतमध्येच हा धबधबा आहे. त्यामुळे जर तुम्ही तळ कोकणामध्ये किंवा वीकेंडसाठी कुठे मालवणला वगैरे जात असाल तर हा धबधबा कव्हर करून तुम्ही पुढे जाऊ शकता. गाडी थेट जाते आणि पार्किंग पासून साधारण 10 मिनिटं तुम्हाला चालावं लागतं, 5 ते 10 मिनिटं. वाट फार सोपी नाहीये पण फार अवघड सुद्धा नाही, थोडीशी उतरून तुम्हाला जावं लागेल थेट धबधब्यात जायचं असेल तर. मोठा धबधबा आहे आणि सुंदर आहे. शक्यतो वीकेंड टाळा कारण खूप जास्त गर्दी असते. वीकेंडला खाण्याच्या टपऱ्या सुद्धा इथे असतात. वीकडेजला अजिबात गर्दी नसते, त्यामुळे तेव्हा तुम्ही नक्कीच प्लॅन करू शकता. पुढे जाण्याआधी मला सांगायचं आहे की बरेच लोक येतात, व्हिडिओ बघतायत आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर असं करू नका, तुमच्या भावाला मदत करा. त्यामुळे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आपण दर बुधवारी आणि रविवारी इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज घेऊन येत असतो. आपलं पुढचं जे ठिकाण आहे ते सावंतवाडी जवळचं माडखोल धरण. कुडाळपासून पण साधारण 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती हे धरण आहे. म्हणजे कुडाळपासून पण तुम्ही जाऊ शकता किंवा सावंतवाडीवरून पण जाऊ शकता. इथपर्यंत गाडी जाते, पण पार्क करून थोडं पायवाटाने तुम्हाला चालत जावं लागतं. खूप म्हणजे हा रस्ताच खूप सुंदर आहे. संपूर्ण हिरवगार असतं पावसाळ्यामध्ये. खूप सारे धबधबे तुम्हाला वाटेत सुद्धा दिसू शकतील. नदीचे प्रवाह सुद्धा वाटेमध्ये आहेत आणि धरणाचा असा विस्तीर्ण जलाशय आहे. शक्यतो संध्याकाळी तिथे जा. सनसेटच्या वेळी बरेच लोक तिथे जातात. अप्रतिम फोटो सेशन तिथे तुमचं होऊ शकतं. तुम्ही निवांत संध्याकाळ तिथे तुम्ही घालवू शकता. त्यामुळे हा सुद्धा खूप छान स्पॉट आहे आणि फारसा गर्दी नसलेला हा स्पॉट आहे. पुढचं जे ठिकाण आहे म्हणजे ते एक ठिकाण नाही तर ते संपूर्ण गाव आहे आणि ते गाव म्हणजे जांभरुण. आता जांभरुणचा आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलाय कारण इतकं सुंदर गाव आहे ना हे. उन्हाळ्यात कधी तुम्ही जाऊ शकता, पण पावसाळ्यात तर आता बोलायचंच नाही कारण इतके धबधबे आणि नदीचा प्रवाह. संपूर्ण हिरवगार असं हे गाव आहे. साधारण मला असं वाटतंय की जो आरेवारे समुद्रकिनारा आहे प्रसिद्ध, तिथपासून साधारण अर्धा तासाच्या अंतरावरती हे गाव आहे. आणि या गावात गाडी बाहेर लावावी लागते आणि संपूर्ण आतमध्ये चालत तुम्हाला ते गाव फिरावं लागतं. संपूर्ण दगडाची वाट आहे, तिथे राहण्याची व्यवस्था सुद्धा आहे. म्हणजे माझा जो जांभरुणचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी डिटेल इन्फॉर्मेशन फक्त जांभरुणची सांगितली आहे. पण संपूर्ण एक दिवस काय 2-3 दिवस तुम्ही निवांत जांभरुणमध्ये राहू शकता. इतकं सुंदर ते गाव आहे. संपूर्ण ओढ्यानी म्हणजे ओढ्याच्या पाण्याने हे गाव जोडलं गेलेलं आहे. धबधबे आहे, छोटी कौलारू घरं आहेत, छोटंसं मंदिर आहे. म्हणजे चित्रात किंवा गोष्टीतलं गाव असतं तसं हे गाव आहे. फार सुंदर गाव आहे आणि मला असं वाटतं की जांभरुणच नाही तर कोकणात अशी खूप सुंदर सुंदर छोटी छोटी गावं आहेत. म्हणजे कोटावळे नावाचं गाव आहे, ते पण जांभरुणला जातानाच लागतं. पावसाळ्यात किंवा इतर वेळेस सुद्धा तुम्ही जांभरुण ट्रिप नक्कीच प्लॅन करू शकता. तुम्हाला अशी कुठली गावं माहिती आहेत का की जी छोटीशी आणि खूप सुंदर आहेत? असं एक ठिकाण नाही पण ते गावच सुंदर आहे. तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. नक्कीच मला ती गाव सुद्धा एक्सप्लोर करायला नक्कीच आवडेल. आपलं पुढचं ठिकाण आहे उक्षी रानपट धबधबा. म्हणजे रत्नागिरी ते संगमेश्वर हा जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यामध्ये हा धबधबा आहे. म्हणजे दूधसागरचीच आठवण हवी किंवा मिनी दूधसागर धबधबा म्हणावा, जे गोव्यातला प्रसिद्ध धबधबा आहे दूधसागर, तशाच पद्धतीचा आहे. थोडं चालावं लागतं इथे जाण्यासाठी. पोचरी नावाचं गाव आहे. गुगल मॅपची लिंक मी देतोय. आणि त्या पोचरी गावात एका पॉईंटपर्यंत गाडी जाते, मग गाडी लावायची आणि पायवाटाने चालत 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 तुम्ही रेल्वे ट्रॅक क्रॉस करून त्या धबधब्यापर्यंत जाऊ शकता. भारी गोष्ट म्हणजे धबधबा दिसतो आणि बाजूनी रेल्वे जर गेली तर छान तो व्ह्यू तुम्हाला दिसतो. रेल्वे ट्रॅक मध्येच म्हणजे 2 बोगद्यांच्या मध्ये हा धबधबा आहे. सुंदर म्हणजे पावसाळ्यामध्ये अप्रतिम ठिकाण आहे. रस्ता जो आहे तो कच्चा आहे, त्यामुळे गाडी शक्यतो बघा. बाईक असेल तर बेटर, पण बाईक नसेल तर 4 व्हीलर तुमची एका पॉईंटपर्यंतच जाईल. त्यामुळे चालायची थोडीशी तयारी असेल तर ॲडव्हेंचरस काहीतरी छान छोटासा ट्रेक तुम्हाला करायचा असेल तर हे ठिकाण बेस्ट आहे. आपलं पुढचं जे ठिकाण आहे खरं तर ती 2 ठिकाणं आहेत पण ती जवळजवळ आहेत, त्यामुळे एकच ठिकाण आपण पकडूया. ते म्हणजे दूतपापेश्वर मंदिर जे राजापूरमध्ये आहे आणि अणुस्कुरा घाट. अणुस्कुरा घाट जो आहे तो या मंदिरापासून साधारण 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. पुणे, मुंबई, सातारा इकडून तुम्ही जाताना
शक्यतो अणुस्कुरा घाटातनंच तुम्ही राजापूरला जाऊ शकता आणि राजापूरमध्ये हे धूतपापेश्वर मंदिर आहे. अणुस्कुरा घाट खूप सुंदर आहे, कारण जनरली वरंधा, ताम्हणी या घाटांमध्ये खूप जास्त गर्दी होते वीकेंडला, धबधबे खूप जास्त आहेत. पण अणुस्कुरा घाटामध्ये इतकी गर्दी नसते आणि हा सुद्धा खूप सुंदर घाट आहे. पावसाळ्यामध्ये तर फारच छान. इथे सुद्धा खूप सारे धबधबे असतात, म्हणजे घाटामध्ये थांबत थांबत निवांत तुम्ही ट्रिप तुमचे प्लॅन करू शकता. इथून सनसेट सुद्धा अप्रतिम दिसतो. आता पावसाळ्यामध्ये कितपत सनसेट दिसेल मला माहीत नाही, पण या घाटातनं जाऊन तुम्ही राजापूरला जाऊ शकता. आणि धूतपापेश्वर हे जे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे. नदीच्या शेजारी हे मंदिर आहे. उन्हाळ्यामध्ये ती कोरडी होते नदी, पण आता पावसाळ्यामध्ये जोरदार पाणी त्याला असतं. पण हे मंदिर, तो संपूर्ण परिसर पावसाळ्यामध्ये खूप सुंदर आहे. त्यामुळे प्रॉपर तुम्ही जर राजापूर किंवा आजूबाजूला कुठे राहत असाल तर हा अणुस्कुरा घाट आणि धूपपापेश्वर मंदिर जर छान एक दिवसाची ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. तर हे होते आपले कोकणातले पावसाळ्यातले विशेष स्पॉट. तुम्हाला जर असे कुठले इंटरेस्टिंग स्पॉट माहिती असतील तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. असेच इंटरेस्टिंग ठिकाणं मग खाण्याची असतील, फिरण्याची असतील, आपण घेऊन येत असतो दर बुधवारी आणि दर रविवारी. त्यामुळे दोन्ही वार अजिबात चुकवायचे नाहीत. भेटूयात येत्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.